मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्या मेन अहिल्यानगरचं जे सेंटर आहे दुर्वांकूर आयुर्वेदचं, की जिथनं सर्व शाखा निर्माण झाल्या त्या मेन सेंटरला आहे अहिल्यानगरला. आज माझी पेशंट अश्विनी आणि तिचे पती अक्षय मखरे इथे आलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. तर अश्विनीचं थोडक्यात सांगायचं तर तिला पीसीओडी होतं, पण ती स्वतः सायन्सची स्टुडंट असल्यामुळं ती प्रथमतः आयुर्वेदाकडे वळाली आणि त्यामुळे तिला म्हणजे लग्नानंतर 1.5 वर्षातच तिला रिझल्ट आलाय. नमस्कार, माझं नाव अश्विनी अक्षय मखरे. मी वन विभागात वनरक्षक आहे. माझं MSc फिजिओलॉजी झालंय. माझं म्हणजे मॅडमचं एकदा बॅनर बघितलं होतं नगरमध्ये MSc ला असताना, तेव्हा म्हणजे ठरवलं होतं की पीसीओडी साठी मॅडमकडे जायचं. त्याच्यानंतर परत व्हिडिओ बघितला युट्यूबला आणि आलो होतो. म्हणजे प्रेफरन्स होता की आयुर्वेदाच करायचं, म्हणून मग हे चूज केलं. माझं पूर्ण नाव अक्षय गणपत मखरे. तुम्ही काय करता? मी ऍडव्होकेट आहे. श्रीगोंदा येथे कोर्टात मी ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतो. म्हणजे भारी, तुम्ही ऍडव्होकेट आणि ही वनरक्षक. भीतीने पण खूप छान जोडी आहे. आणि अश्विनीचं कौतुक म्हणजे ती सायन्सची स्टुडंट असल्यामुळे MSc फिजिओलॉजी केल्यामुळं तिला तिच्या शरीराचे प्रॉब्लेम्स माहित होते. पीसीओडी होतं, AMH वाढलेलं होतं, मला वाटतं 9.85 AMH होतं तिचं. त्याच्यामुळे पिरियड इरेग्युलर आणि तिने तिची स्वतःच्या शरीराची काळजी घेतली. म्हणजे तीच डॉक्टर असं जर तिने ठरवलं की नाही आधी आपण आयुर्वेदाकडे जाऊयात, जर इथे रिझल्ट नाही आला तर मग बघूयात आपण ऍलोपॅथिक करूयात. नेमकं उलटा प्रवास पेशंट करतात. 2 IVF, 3 IVF, 8 IVF, 12 IVF फेल झाल्यानंतर ते आयुर्वेदाकडे येतात. तोपर्यंत त्यांचं वय पण खूप वाढलेलं असतं आणि शरीराची पूर्ण झीज झालेली असती. बऱ्याच आपल्या हार्मोनच्या इंजेक्शनची सवय लावतो आपण आपल्या शरीराला आणि त्यानंतर मग रिझल्ट द्यायला आम्हालाही वेळ लागतो. तर अश्विनी, तुला काय वाटलं की तू आयुर्वेदिकच घ्यावा आधी, म्हणजे कसं काय ठरवलं तू? मला ऍलोपॅथीचे साईड इफेक्ट म्हणजे दुसऱ्यांचे बघितले होते, त्यामुळे ती करण्याची हिंमत नव्हती. म्हणजे मला पूर्ण विश्वास होता की इतर रिझल्ट येणारच आहे, म्हणून मग मी हे सिलेक्ट केलं होतं. आणि म्हणजे मी वाचलेलं पण आहे आयुर्वेदाबद्दल, मला आवड पण आहे. आणि वन विभागात जायचं कारण पण हेच होतं की तिथं म्हणजे वन औषधी या गोष्टी आवड आहे मला. सो मला म्हणजे कन्फर्म होतं की मला इथे रिझल्ट येणार, मला दुसरीकडे जायची गरज लागणारच नाही. आणि तिने काही त्रास पण नाही दिला. मी सांगितलं दोघांनी पंचकर्म करा, आपलं प्रजनन संस्था शुद्धीकरण करणं गरजेचं, तर दोघांनी केलं. म्हणजे आता अक्षय ऍडव्होकेट असून त्यांनी फार शंका कुशंका काढल्या नाही की बाबा नाही तर वकील लोक कसे असतात, वकील, पोलीस, टीचर, की बऱ्याच वेळा शंका येतात मनामध्ये. परंतु त्यांनी कुठलीही शंका न काढता बायकोला साथ दिली. त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिस मधनं वेळ काढला आणि त्यांनी सुद्धा पंचकर्म केलं. तर अक्षय, तुम्ही काय वाटलं बेसिकली ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला दोघांना काय बदल वाटले? म्हणजे उत्तरबस्ती केले, पंचकर्म केलं आणि कुठल्याही शंका मनात न घेता पटापट सगळे उपचार केले. मला वाटतं तू फेब्रुवारी मध्ये सुरुवात केली ना, आणि आता ऑगस्ट आहे. फेब्रुवारी टू ऑगस्ट म्हणजे 4 ते 5 महिन्यात तुम्हाला रिझल्ट आला. फेब्रुवारी मध्ये फर्स्ट टाइम आले होते. तुम्ही म्हटलं पंचकर्म करायचं, पण मला सुट्टी नसल्यामुळे मे मध्ये पंचकर्म केलं, नंतर जून मध्ये आणि जुलै मध्ये तर रिझल्ट आला. जुलैमध्ये किती म्हणजे तुम्ही स्वतः बघताय की लग्नानंतर तुम्ही जेवढं लवकर आयुर्वेदाकडे या तेवढं तुमचा पैसा पण खर्च कमी होतो आणि अगदी साध्या औषधामध्ये सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते. फक्त मला तुमचं नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण करणं गरजेचं असतं. आणि अश्विनी, ज्या दिवशी टेस्ट पॉझिटिव्ह आली तो दिवस कसा होता तुमच्या दोघांसाठी? तो दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा होता. जे इथून मागे जे आता लग्नानंतर बरेच दिवसांनंतर हा रिझल्ट यायला वेळ गेला, परंतु त्या कालखंडात जो तिचा मानसिक त्रास झाला, ज्या कुटुंबाच्या अपेक्षा असतात, दोन्ही घरच्या अपेक्षा होत्या, या कुठंतरी आता समाजात बोलून दाखवायला वेळ झाली. त्यामुळे एक संसारात जे महत्वाचं सुख आहे ते सुख मिळाल्यानंतरचा आनंद जो आहे तो एकदम अतिउच्च आनंद असा म्हणतो त्या दिवशी.
आणि खरोखर सांगते याच्या मागे कुटुंब पण असतं आपलं, म्हणजे तुझ्या मम्मीला काळजी असते, आईला, तिकडे सासूबाईंना असते, सासरचे लोक सारखं विचारतात, त्यात आपल्याला टेन्शन पण येतं त्यांच्या विचारण्यामागं, पण त्यांची खरी एक चांगली भावना असते की आपण त्याच्या मागं लागावं, यांनी काहीतरी उपचार करावे. नाही आज आणि आजकालचे जे समाजात बदल घडत आहे, लोक लग्न झाल्यानंतर ह्या गोष्टीपासून थोडस करिअर सेटल व्हायचं ह्या गोष्टीच्या मागे आधी लागतात, त्याच्यामुळे ही गोष्ट मागे राहते. अशी आई वडिलांना अपेक्षा असते की ही गोष्ट तुम्ही मागे ठेवणार, ही गोष्ट आधी आणा आणि ते संसार सुख त्याच्यानंतर आयुष्य आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी, म्हणून त्यांची अपेक्षा असते. आणि खरं तर खूप लोकांकडनं शिकण्यासारखं आहे, म्हणजे मी पण माझ्या सगळ्या पेशंटकडनं शिकत असते लाईफ कसं जगायचं, कसं राहायचं. ह्या वयात सुद्धा माझं परीक्षण सगळं चालू असतं. म्हणजे अश्विनी फलटणला जॉब करते आणि हे श्रीगोंदा म्हणजे अहिल्यानगरचा एक तालुका आहे श्रीगोंदा, तिथं जॉब करतात. त्यांचं स्वतःच हे आहे ऍडव्होकेट, वकिली करतात. परंतु ती फलटणवरून कित्येक वेळा तिच्या युनिफॉर्म मध्ये यायची उत्तर वस्ती करायला, पंचकर्म करायला, पण तिने कधी टाळाटाळ केली नाही. जे आहे तिने तिची नोकरी सांभाळून तिने उपचार पूर्ण केले आणि दोघं पण एकमेकांना भेटत होते लांब असूनही. तर मला एकच माहिती, त्या दोघांकडनं जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे आपण शिकलं पाहिजे. की मी प्रत्येक पेशंटला सांगत असते ही तुमच्या आयुष्याची परीक्षा आहे, फक्त डॉक्टरांनी प्रयत्न करून होत नाही, तर तुमचे सुद्धा तेवढे प्रयत्न आमच्यासाठी पाहिजे असतात. दिस इज अ टीम वर्क. जर टीमला सक्सेस करायचं असेल तर सगळ्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. फक्त मी मेहनत घेऊन किंवा माझ्या स्टाफने घेऊन उपयोग नाही, तर तुमच्या घरच्यांचा सपोर्ट, तुमच्या दोघांचं एकमेकांशी पटणं, तुम्ही दोघांनी वेळ काढून येणं. कितीतरी पेशंट मला म्हणत असतात आम्हाला वेळ नाहीये, आम्हाला जॉब आहे किंवा आम्ही बिझनेस बंद करू शकत नाही. मग मी त्यांना म्हणत असते कारण सांगू नका, कारणांमधनं जर काम केलं तर उपयोग नाही. तुम्हाला परफॉर्मन्स वाढवायचा आहे आयुष्याचा, आणि परफॉर्मन्स जेव्हा आपल्या डोक्यात असतो त्यावेळेला आपण आपल्या ध्येयाकडे जात असतो. तर पंचकर्माच्या वेळेस आले होते तेव्हा योगासाठी पण मॅडमने दिलं होतं. तर योगा पण मी कंटिन्यू करत होते, म्हणजे डेली करत होते. जेव्हा गॅप होईल एखाद्या दिवशीच फक्त आठवड्यातून व्हायचा, पण मॅक्झिमम मी म्हणजे योगा चालूच ठेवला, म्हणजे अजून पण योगा करतेच. ते एक बेस्ट होतं. म्हणजे ते तू सगळं फॉलो केलं. खरं तर तू सायन्सची विद्यार्थी आणि तुझा स्वभावच मुळात असा आहे की तू एक ठरवते ती गोष्ट आणि ती तुला साध्य करायची असते. असं म्हणजे तू तुझ्या स्टुडंट लाईफ मध्ये पण तू सिन्सिअर स्टुडंट असणार आहे. एखादं व्यक्तिमत्व असं असतं की ते खूप मनापासून एखादं काम करतं आणि ठरवतं ते ध्येय. मग ते कोणाकडे बघत नाही, इकडे मैत्रीण काय म्हणत, तिकडे लोक काय म्हणतील. आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे फलटण टू नगर किती अंतर आहे तरी 140, 140 किलोमीटर ती प्रवास करून उत्तर बस्तीला तिची ड्युटी करून ती येत होती. तर खरंच अश्विनी तुझं खूप कौतुक आहे आणि अक्षयने पण तुम्हाला खूप छान साथ दिली. हेही दोघांकडनं खूप छान शिकण्यासारखं आहे. तर इतर लोकांना काय सांगशील, तुम्ही दोघं काय मेसेज द्याल तुमच्या अनुभवातनं? डेफिनेटली म्हणजे असं म्हणतात, म्हणजे मला सुद्धा सांगत होते की रिझल्ट खूप लेट आहेत, तुम्ही ॲलोपॅथीकडे जा, MBBS डॉक्टर म्हणजे सजेस्ट पण केले होते. पण मी नाही म्हटलं आयुर्वेदिकच करायचं मला, आणि त्याचे साईड इफेक्ट काय नाही ते मी म्हणजे स्वतः वाचलेले. त्यामुळं डेफिनेटली तुम्ही आयुर्वेदाकडेच या, इथं रिझल्ट आहेत आणि लवकर पण आहेत, वेळेत आहेत. माझाच रिझल्ट खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड, म्हणजे मला नव्हतं एक्सपेक्ट की होईल म्हणून, पण झालं. आता आम्ही दोघं पण काळजी होतो लास्ट टाइम होते का नाही, पण आला पॉझिटिव्ह. त्या दिवशी खरंच म्हणजे रिझल्ट बघून म्हणजे आनंद अश्रू होते ते खरं तुमच्या दोघांचे. थँक्यू सगळं म्हणजे नाही, मी पण तुझ्या आनंदात सहभागी आहे. मी ह्या भावना समजू शकते, कारण मी स्वतः 2 मुलांची आई आहे. तर आपल्याला तो काळ आणि त्या काळात त्या 2 रेषा दिसणं हे किती महत्वाचं असतं हे मला माहिती आहे. तर अक्षय तुम्ही काय सांगाल लोकांना? म्हणजे आयुर्वेद खरंच एक चांगली भारतीय उपचार पद्धती आहे आणि या उपचार पद्धतीत मॅडमचं एकदम म्हणजे नाविन्य नाव आहे, कौशल्य आहे त्यांचा अभ्यास तितका गाढ आहे त्यांचं. आता हे डेली रुटीन मध्ये आम्ही असे खूप लोक पाहतो, बिझी रुटीन असतात, पण त्यातून पण मॅडम समोर आल्यानंतर वेळ काढून तेवढा वेळ देतात, सगळ्या समस्या समजून घेतात. त्यांनी प्रत्येक वेळेस आल्यानंतर आम्हाला भरपूर असा वेळ दिला आणि मूळ प्रश्न समजल्यानंतर त्याचं सोल्युशन काढणं सोपं जातं असं म्हणतात. त्याप्रमाणे मॅडमने आम्हाला योग्य वेळेत सोल्युशन मिळालं, त्याच्यामुळे आम्ही दोघंही मॅडमचे खूप आभार. आणि मी प्रत्येकाला सजेस्ट करेल की आयुर्वेद ही भारतीय उपचार पद्धती खरंच चांगली आहे.
जेव्हा अश्विनी तुम्हाला सांगितलं की आयुर्वेद उपचार करायचे, तर तिने माझं काय पोस्टर बघितलं होतं की तिला नगरमध्ये शिक्षण झाल्यामुळे तिला मी माहिती होते. तुम्हाला कसं काय वाटलं तिच्यावर विश्वास ठेवावा? कारण समाजामध्ये असंच चित्र असतं की ॲलोपॅथिक डॉक्टरच खूप हुशार असतात आणि त्यांच्याकडे गेल्यानंतरच आपला रिझल्ट येऊ शकतो. आयुर्वेदाचे डॉक्टर काय हुशार नसतात असं एक समाजात दृष्टिकोन झालेला आहे. हे तुम्हालाही माहिती आहे की असं समजलं जातं. परंतु मला असं वाटतं प्रत्येक शास्त्राचे फायदे पण असतात आणि प्रत्येक शास्त्राला मर्यादा असतात. म्हणजे इथं कुठलं शास्त्र ग्रेट असं आपल्याला म्हणायचंच नाहीये. शेवटी आधुनिक शास्त्र तर ग्रेट आहेच आहे. जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो तेव्हा आपल्याला शेवटी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी करावीच लागते, किंवा IVF मधनं सुद्धा मातृत्व मिळतं. शेवटी तेही ग्रेटच आहे. कारण कुठल्याही स्त्रीला शेवटी बाळ पाहिजे असतं, ते कुठून तरी व्हा. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही ते उपचार करण्याआधी हे कुठलेही साईड इफेक्ट नसणारे उपचार करा. तर तुम्हाला कसं काय वाटलं बायकोचं ऐकावं म्हणून? म्हणजे आयुर्वेदिक मी आतापर्यंत कधी आमच्या घरात कोणी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलेली नाही. आम्ही कंटिन्यू आमच्या श्रीगोंद्यात ॲलोपॅथिक ट्रीटमेंट मिळतात त्याच ट्रीटमेंट घेतलेले. परंतु ज्यावेळेस तिने मला सांगितलं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, त्यावेळेस माझे जे काही प्रश्न होते ते 70-80% प्रश्न तिने सॉल्व्ह केले की याच्यात काय होतं काय नाही, जे इफेक्ट काय असतात. हे लाईफ लॉंग रिझल्ट देतं. रिझल्ट लेट मिळतो पण लाईफ लॉंग मिळतो. तो परत चेंज होणे शक्य म्हणजे नाहीच होत. रूट कॉजवर काम होतं. आणि असं म्हणतात की ते बाळ चांगलं जन्माला येण्यासाठी त्या आईची कुस पवित्र लागते. असं त्यासाठी त्या जे मेन आहे जिथं ते बाळाचं गर्भ तयार होणार, तो गर्भाशय जर चांगला असेल तर नक्कीच मूल चांगलं जन्माला येईल. या गोष्टीवर विश्वास ठेवून आम्ही आयुर्वेदाकडे वळलो होतो. कारण इथून गर्भाशयापासून ट्रीटमेंट दिली जाते. फक्त बाळ जन्माला घालायचं एवढंच आहे, नाही तर त्या आईचं मातृत्व आणि गर्भाशय सुद्धा चांगलं व्हावं यासाठी पण मॅडमने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. आणि तेव्हाच तो गर्भ इम्प्लांट होतो. आणि होणारे बाळा तुम्ही बघतातच, आपली दुर्वांकूरची बाळा किती सुंदर आणि छान असतात. शारीरिक मानसिक दृष्ट्या पण ते सक्षम असतात. फक्त बाळ जन्माला येणंच नाही तर त्याचं आयुष्यभर त्याचा बौद्धिक शारीरिक विचार क्षमता सगळ्या गोष्टी या गोष्टी त्याच्या गर्भाशयातच त्याला बऱ्यापैकी मिळतात. त्याच्यामुळे आम्ही आयुर्वेदाकडेच बोलतो. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बाळासह व्हिडिओ घ्यायचा आहे. तुमच्या ह्या 9 महिन्यांचा काळ सुखरूप आनंदी आणि छान जावं यासाठी तुम्ही तर प्रयत्न करायचेच, पण मलाही प्रयत्न करायचेच आहे. आपल्या NT स्कॅन नंतर पुन्हा भेटायचंय. तोपर्यंत खूप खूप शुभेच्छा दोघांना. तुमचं आम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन लाभलं त्याच्यामुळे आम्हाला लवकर रिझल्ट आला. तुमचेही खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद.